नमस्कार. मितालीज किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. दिवाळीत मस्त छान छान पदार्थ करून खाऊन झालेले आहेत, त्यामुळे आज हेल्दी रेसिपी करायची आहे. आज आपण शेवगा मेथी पराठा कसा करायचा ते बघणार आहोत. याआधी मी शेवग्याचं सूप ही रेसिपी अपलोड केलेली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ती ही रेसिपी तुम्ही बघू शकता. चला सुरुवात करूया. पराठा करण्यासाठी ही एक बाउल मेथी घेतलेली आहे. मेथी स्वच्छ धुवून चिरून घ्यायची आहे. आणि या 4 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. शेवगाही स्वच्छ धुवून बारीक तुकडे करून घ्यायचे आहे. शेवग्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. यामध्ये थोडंसं पाणी घालूया. शेंगा कुकरमध्ये उकडून घेऊया. 8-10 पाकळ्या लसूण घेतलेला आहे. 3 मिरच्या घेतलेल्या आहेत. लसूण आणि मिरची बारीक करून घेऊया. मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल, किंवा तुम्हाला मिरच्या नको असतील तर नाही घातल्या तरी चालेल. हे बारीक वाटून घेऊया. शेंगाही उकडून झालेल्या आहेत. या मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहेत. शेंगा उकडताना थोडं पाणी घातलं होतं, तेही यात घालूया. शेंगा बारीक वाटून घेतलेले आहेत. वाटताना यात मी अजून थोडंसं पाणी घातलेलं होतं. हे आता काढून घेऊया. चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. शेंगांचा गर काढून हा चौथा शिल्लक राहिलेला आहे. 4 शेंगांचा हा एवढा गर निघालेला आहे. आता पराठ्यासाठी पीठ भिजवून घेऊया. त्यासाठी कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ 3 वाट्या. त्यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ. बेसन पीठ तुम्ही जाड बारीक असं कुठलंही घेऊ शकता. पराठे मऊ होण्यासाठी बेसन हा सिक्रेट पदार्थ आहे. बेसन घातल्यामुळे काय होतं, पराठा मऊ होतो आणि प्रोटीनही मिळतं. त्यानंतर 2 टेबलस्पून तेल घालूया. मीठ, पाव चमचा हळद, अर्धा चमचा ओवा. ओवा हातावर असा क्रश करून घालायचा, म्हणजे त्याची छान चव येते. काळे तीळ 1 चमचा. हे पांढऱ्या तिळासारखेच असतात. हेही खूप पौष्टिक असतात, म्हणून स्वयंपाकात मी हेही तीळ वापरते. तुम्ही इथे काळ्या तिळाऐवजी पांढरे तीळ घेतले तरी चालेल. तिखट अर्धा चमचा. यामध्ये बारीक केलेली मिरची घालणार आहे, त्यामुळे तिखट थोडंसंच घातलेलं आहे. तुम्ही यामध्ये फक्त तिखट किंवा फक्त मिरची असेही घेऊ शकता. त्यानंतर घालूया बारीक केलेली लसूण मिरची, मेथी. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यामध्ये आता शेवग्याचा गर घालून पराठ्याचं पीठ भिजवून घेऊया. शेवग्याच्या गरामध्येच पीठ भिजवायचं आहे. यामध्ये वेगळं पाणी घालण्याची आवश्यकता नाही. गरामध्येच पीठ छान भिजतं. शेवग्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण काय होतं, मुलं शेवग्याच्या शेंगा खात नाहीत, किंवा ज्येष्ठ व्यक्तींना त्या नुसत्या खाता येत नाहीत. म्हणून त्याचा असा गर काढून पराठा केला तर पराठ्यामध्ये शेवग्याची वेगळी अशी चव लागत नाही. त्यामुळे मुलांना हा पराठा खूप आवडतो. डब्यात मुलांना भाजीपोळी देण्याऐवजी कधीतरी बदल म्हणून असा हेल्दी पराठाही देऊ शकता. पीठ भिजवून झालेलं आहे. थोडंसं तेल लावून मळून घेऊया. हे 10 मिनिटं झाकून ठेवूया. पीठ छान भिजलेलं आहे. पराठा करूया. यातला एक छोटा गोळा घ्यायचा.
पीठ लावून घ्यायचं आणि आपण नेहमी पराठा लाटतो तसा लाटून घ्यायचा। पराठा लाटून झालेला आहे। याला थोडंसं तेल लावून घेऊया। लोखंडी तव्यावर पराठा भाजणार आहे, म्हणून थोडंसं तेल लावायचं म्हणजे पराठा चिकटत नाही। वरतून थोडंसं तेल घालूया आणि पराठा छान भाजून घेऊया। पराठ्यामध्ये बघा मेथीचा हिरवा, हळदीचा पिवळा आणि तिळाचा काळा असा मस्त कलरफुल पराठा दिसतोय। या साहित्यामध्ये 8 ते 10 पराठे तयार होतील। सगळे पराठे करून झालेले आहेत। हे बघा पराठे अगदी मऊ आणि खुसखुशीत झालेले आहेत। असे पराठे तुम्ही प्रवासातही घेऊन जाऊ शकता। हे तुम्ही दही, चटणी किंवा सॉस बरोबरही खाऊ शकता। मस्त हेल्दी, टेस्टी, कलरफुल पराठे, त्यावर ताजं ताजं गोड दही। वा क्या बात आहे। पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या रेसिपींसह। तोपर्यंत नमस्कार।